नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचा. याच्यामध्ये क्वेश्चन तुमच्या स्क्रीनसमोर येईल. क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितलं आहे. द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ आयडियल लिमिटेड. एक बॅलन्स शीट सांगितली आहे. याच्यामध्ये प्रिफरन्स शेअर कॅपिटल आणि इक्विटी शेअर कॅपिटल दोन्ही सांगितले. प्रिफरन्स शेअर सांगितलं आहे 7,500, 8% प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100. 7,500 शेअर्स होते आणि ₹100 एक याप्रमाणे 7.5 लाख रुपये. 5,000 ऑर्डिनरी शेअर्स म्हणजेच इक्विटी शेअर्स होते आणि त्याची किंमतसुद्धा ₹100 होती. अशा याप्रमाणे 5 लाख हे. सन्ट्री क्रेडिटर्स 30,000, बँक ओव्हरड्राफ्ट 20,000. असेट साईडला भरपूर सारे असेट सांगितले. पेटेंट्स ॲट कॉस्ट, लीज होल्ड प्रिमायसेस, प्लांट अँड मशिनरी, सन्ट्री डेटॉर्स, स्टॉक, कॅश इन हँड, ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दीज असेट्स आर फिक्टिटियस असेट्स. या कशा आहेत? फिक्टिटियस असेट्स आहेत. ओके, तर आपण पाहूया रिकन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे. प्रिफरन्स शेअर्स आर टू बी रिड्यूस्ड an equal number of 9% fully paid up preference shares of ₹50. ₹100 होता प्रिफरन्स शेअर्स, 8% होता, आता 9% करायचा आहे आणि ते ₹50 एक याप्रमाणे विकायचं, म्हणजे ₹50 रिडक्शन करायचं आहे प्रिफरन्स शेअर्समध्ये. ऑर्डिनरी शेअर्स आर टू बी रिड्यूस्ड अँड इक्वल नंबर ऑफ फुल्ली पेड ऑर्डिनरी शेअर्स ऑफ ₹25. ₹100 होता, आता ₹25 विका म्हटलंय. ₹100 होता, 25ला नवीन शेअर्स असेल. Advertising suspense account, discount on issue of debentures, preliminary expenses, profit and loss account, balances to be written off completely इत्यादी ज्या गोष्टी सांगितल्या त्या कम्प्लीट एंटायर पूर्णपणे रिडम्पशन किंवा रिडम्पशन म्हणता येणार नाही, रिडक्शन करायचे, रिटर्न ऑफ करायच्या आहेत. नेक्स्ट पुढे सांगितलं लीज होल्ड प्रिमायसेस आर टू बी रिटर्न डाऊन बाय 30,800. लीज होल्ड प्रिमायसेस 1,30,800 रुपयाचा आहे, तो 30,800 रुपये याप्रमाणे काय करा, रिडक्शन करा. स्टॉक बाय 15,000. स्टॉकमध्ये रिडक्शन किती रुपयाचं करायचं आहे? 15,000. प्लांट अँड मशिनरीवरती 20% डेप्रिशिएशन चार्ज करायचं आहे. आणखी जरी बॅलन्स उरलं तर ते बॅलन्स पेटेंट्समधून कमी करा असं म्हटलेलं आहे. पास जर्नल एंट्रीज अँड प्रिपेअर रिवाइज बॅलन्स शीट. चला तर पाहूया जर्नल एंट्री. एक एक ट्रान्झॅक्शन घ्यायचं आणि जर्नल एंट्रीज करायचं. लिहा पहिली जर्नल एंट्री, ओल्ड 8% प्रिफरन्स शेअर अकाउंट डेबिट. किती होते? ओल्ड होते 7,500, ₹100 एक याप्रमाणे 7,500 मल्टिप्लाय बाय 100 जर केलं 7,50,000. नवीन शेअर्स इश्यू करताना काय सांगितलंय त्यांनी? टू न्यू 9%, रेट किती बदलला? 9 केला. प्रिफरन्स शेअर्स किती? 7,550 एक याप्रमाणे करा. 7,500 गुणाकारात 50, 3,75,000. 3,75,000. ओके, आणि उरलेले कुठं? रिडक्शन मध्ये टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. हे बघा 100चा होता 50, म्हणजे उरले किती? 7,550 रुपयाप्रमाणे रिडक्शन मध्ये पाठवा. 3,75,000. ओके, चला फर्स्ट एंट्री क्लोज. पुढची एंट्री काय आहे? अबाउट ऑर्डिनरी शेअर्स. लिहा ओल्ड ऑर्डिनरी म्हणजे इक्विटी. ओके, हे कुठून आलं म्हणू नका. ओल्ड इक्विटी शेअर्स अकाउंट डेबिट. किती होते बेटा? ओल्ड होते बघा 5,000 होते, 5,000 नव्हते, 5,000 होते, ₹100 एक याप्रमाणे. 5,000 मल्टिप्लाय बाय 100. 5,000 मल्टिप्लाय बाय 100 करा, किती येईल? 5 लाख. नवीन इश्यू करत असताना त्यांनी काय सांगितलंय? क्रायटेरिया, टर्म्स, कंडिशन. टू न्यू इक्विटी शेअर्स घेतला त्या म्हणले ₹25. न्यू
इक्विटी शेअर्स किती 5000 गुणाकारामध्ये 25 किती होतात 5000 गुणाकारामध्ये 25 1,25,000 आणि 100 रुपयाचा होता नवीन 25 ला गेला म्हणजे कॅपिटल रिडक्शन मध्ये किती टाकले आपण कॅपिटल रिडक्शन मध्ये या ठिकाणी 100 मधून 25 गेले राहिले 75 किती होतात करा 3,75,000 3,75,000 ओके सेकंड एंट्री सुद्धा क्लोज ओके थर्ड आता तिसरं काय सांगितलंय ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वेअर कम्प्लिटली रिटर्न ऑफ हे कम्प्लीट रिटर्न ऑफ करायचे कशामधून रिटर्न ऑफ करतो आपण तर कॅपिटल रिडक्शन मधून करत असतो ठीक आहे चला मग कॅपिटल रिडक्शन किती आहे बघा कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट किती आहे बघा हे इथलं रिडक्शन आणि हे इथलं 7,50,000 होईल 3,75,3,75 7,50,000 आता काय काय याच्यातून रिटर्न ऑफ करायचे सांगितले तेवढं करूया पहिलं ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स अकाउंट ॲडव्हर्टायझिंग ADVERTI सस्पेन्स अकाउंट त्याच्यानंतर पुढं ॲडव्हर्टायझिंग सस्पेन्स डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स त्याच्यानंतर काय सांगितलंय प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे काय करायचे कमी करायचे म्हणजे रिडक्शन मधून कमी करायचे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे काय कम्प्लिटली रिटर्न ऑफ करायचे याच्यामधून रुपयाही कमी नाही सगळेच्या सगळे रिटर्न ऑफ करायचे मग मला सांगा ॲडव्हर्टायझिंग किती होतं 8,000 रुपये जशास तसं ह्या 8,000 पूर्वीच्या बॅलन्स शीट मधलं त्याच्यानंतर ॲडव्हर्टायझिंग झाल्यानंतर पुढं काय आहे डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स 10,000 होतं ॲज इट इज लिहा 10,000 त्याच्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहेत ते आहेत 12,000 जशास तसे 12,000 आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती आहे शेवटी सगळ्यात 1,15,000 जशास तसं 1,15,000 ओके 1,15,000 ॲज इट इज त्याच्यानंतर पुढं आता दुसरी ओळ सांगितलंय लीज होल्ड प्रिमायसेस आर टू बी रिटर्न डाऊन बाय 30,800 लीज होल्ड प्रिमायसेस जेवढा होता 1,30,800 रुपयाचा त्यापैकी 1,30,800 पैकी 30,800 रिटर्न डाऊन करा कमी करा रिडक्शन करा लिहा मग ते टू लीज होल्ड प्रिमायसेस किती सांगितलं त्यांनी 30,800 रुपये तेवढेच कमी करूया त्याच्यानंतर पुढचं वाचा काय सांगितलंय स्टॉक बाय 15,000 स्टॉक किती रुपयाचा होता स्टॉक होता 55,000 समथिंगचा त्याच्यामध्ये स्टॉक सुद्धा कमी करा कितीनं कमी करा 15,000 आम्ही केला कमी 15,000 ओके नेक्स्ट पुढं काय कमी करा म्हणलंय प्लांट अँड मशिनरीवरती 20% डेप्रिशिएशन चार्ज करा प्लांट अँड मशिनरीवरती काढून घ्या मग प्लांट अँड मशिनरी ते सुद्धा कमीच करायचं ना 20% कमी करा पूर्ण प्लांट अँड मशिनरी किती आहे बघा प्लांट अँड मशिनरी आहे 42,200 42,200 मल्टिप्लाय बाय 20% करा 8,440 येतं ते सुद्धा काय करायचे 8,440 ते सुद्धा रिडक्शन करायचे आणि तरीही बॅलन्स उरलं तर ते बॅलन्स कुठून कमी करा म्हटले त्यांनी अँड यूज द बॅलन्स अवेलेबल टू रिटर्न डाऊन पेमेंट्स ऑफ पेटेंट्स मधून करा आता जे काही शिल्लक राहील ते आपण करूया पेटेंट्स मधून इथं आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे का नाही तर ती व्हॅल्यू काढूया कारण आता 8,000 अधिक 10,000 अधिक 12,000
अधिक 1,15,000 अधिक 30,800 अधिक 15,000 रुपये अधिक 8,440 रुपये या सगळ्यांची जर बेरीज केली तर येऊन जाईल 1,99,240 रुपये. ओके, पण डेबिटला किती बेटा 7,50,000. मग पेटेंट्स मधून किती कमाई करावी लागतील तर हे आणि हे मॅच झालं पाहिजे. मग मॅच करण्यासाठी आपण काय करूया, हे 7,50,000 मधून मायनस करूया 5,50,760 रुपये पेटेंट्स मधून वजा करायचे. 5,50,760 रुपये. ओके, हे कुठून कॅल्क्युलेट केलं आपण तर अगोदर याची बेरीज केली आणि बेरीज 1,99,240. डेबिट साईडला आहे 7,50,000, क्रेडिट साईडला 1,99,240. दोन्ही साईड मॅच करण्यासाठी आपण बॅलन्सिंग फिगर काढलं. किती आलं 5,50,760 रुपये हे पेटेंट्स मधून मायनस करावून त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, या ठिकाणी थर्ड एंट्री सुद्धा संपलेली आहे. आता राहिलेलं काय तर आता बॅलन्स शीट तयार करायची आहे. ते आपण 2च मिनिटांमध्ये तयार करूया. इक्विटी शेअर्स सगळ्यात अगोदर प्रेफरन्स शेअर्स किती आहेत बघा. प्रेफरन्स शेअर्स नवीन न्यू बघायचं. न्यू किती आहे 3,75,000 रुपये. त्याच्यानंतर ऑर्डिनरी शेअर्स किती आहेत. इक्विटी शेअर्स न्यू इक्विटी शेअर्स न्यू बघा. न्यू हे बघा इथं 1,25,000 रुपये. ओके, त्याच्यानंतर पूर्वीच्या बॅलन्स शीट मध्ये काय आहे का हो आहे सन्ड्री क्रेडिटर्स आहे आणि बँक ओव्हरड्राफ्ट आहे. ॲज इट इज घ्या, त्याच्यावर काहीच ॲडजस्टमेंट नव्हती. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओडी ओव्हरड्राफ्ट किती आहे बेटा बँक ओडी आणि ते 30 आणि 20 30,000 and 20,000. असेट साईडला या. आता असेट साईडमध्ये आपण पेटेंट ॲट कॉस्ट. पेटेंटची कॉस्ट किती सांगितले 8,50,000 रुपये. पण 5,50,760 रुपये तर आपण इथून काय केले कमी केले, रिडक्शन केले. ओके, मग आता एवढ्याचे आहेत का पूर्वीच्या बॅलन्स शीटमध्ये 8,50,000 रुपयाचे आहेत ते एवढे आहेत का आता नाही. तर त्याच्यामधून 5,50,000 रुपये मायनस केलेत. मग मायनस केल्यानंतर अमाऊंट किती राहते बघा बरं. 5,50,000 वजा 8,50,000 वजा 5,50,760 करा 2,99,240 राहते. पेटेंट 2,99,740 रुपये. 2,99,240 सॉरी 240 रुपये पेटेंट्स. त्याच्यानंतर पुढं पेटेंट झाल्यानंतर पुढं काय आहे लीज होल्ड प्रिमायसेस. लीज होल्ड प्रिमायसेस 1,30,000 होता. इथं 30,800 काय केले मायनस केले. 1,30,800 वजा 30,800 राहतात किती लीज होल्ड. 1,30,800 मधून 30,800 काढा राहतात फक्त 1,00,000. ॲज इट इज घ्या 1,00,000. नेक्स्ट पुढं काय आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी किती आहे 42,200 आहे. तेवढी घ्यायची का नाही. 42,200 मधून हे 8,440 मायनस करा. 42,200 वजा 20% 33,760. प्लांट 33,760 रुपये. नेक्स्ट पुढं काय आहे डेटर्स. डेटर्स किती आहेत 76,500. किती आहेत 76,500 वजा 15,000. कुठले 15,000 वजा केले मी हे बघा इथले. ओके, मग किती राहतात 61,500. काय आहे तो स्टॉक 61,500 61,500. त्याच्यानंतर काय स्टॉक झाला. ओके, स्टॉक झाला. डेटर्स ॲज इट इज घ्या. डेटर्स मध्ये काही चेंज झालेला नाही. डेटर्स 55,000 जशास तसे. नेक्स्ट पुढं काय आहे कॅश इन हँड 500 रुपये. ते सुद्धा घ्या जशास तसं. कॅश इन हँड 500 रुपये. नेक्स्ट पुढं काय आहे ॲडव्हर्टायझिंग कम्प्लिटली रिटर्न ऑफ केलंय. डिस्काउंट कम्प्लीट रिटर्न ऑफ केलंय.
प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कम्प्लीट रिटर्न ऑफ केले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कम्प्लिटली रिटर्न ऑफ केलेला आहे. त्याच्यामुळे इथून वरचं सगळंच्या सगळं बॅलन्स शीट मधून एलिमिनेट करायचं आहे. आता क्लोज करा बॅलन्स शीट, बघा किती येते टोटल. इफ बोथ साइड्स आर मॅच्ड देन अ प्रॉब्लेम इज कम्प्लिटली ॲक्युरेट. ओके, तर करा बेरीज दोघांची, हे दोन्ही साईडची 550 येते. बरोबर 550च यायला पाहिजे. 5,50,000, 5,50,000. ओके, चला काही डाऊट असेल तर विचारू शकता. या ठिकाणी आपण इथं थांबूया. थँक्यू.